बनवणार आहे की जी गर्ल्स आणि बॉईज इक्वल आहे, सारखे आहे. गर्ल्सला पण तेवढेच फॅसिलिटीज मिळायला पाहिजे जेवढ्या बॉईजला आहे. गर्ल्स पण तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत की जेवढे महत्त्वाचे बॉईज आहेत. आणि हे सगळं त्यांनी बनवलं आणि त्यांच्यामुळं सगळ्या गर्ल्स स्कूलमध्ये जायला लागल्या. सगळ्या गर्ल्स त्यांना ऑफिसमध्ये ऑफिसर्स बनायला लागल्या. सगळ्या गर्ल्स आणि यांना वोटिंग राईट मिळाला. सगळ्या त्यांच्यामुळं त्यांनी खरं म्हणजे गर्ल्स साठी खूप काम केलं. आणि ज्यांना छोटे समजायचे ना त्यांच्यासाठी सुद्धा खूप काम केलं. आणि सगळ्यांना त्यांनी सारखं बनवलं. त्याच्यामुळं खरं म्हणजे आपण बाबासाहेब आंबेडकरांसारखं बनायला पाहिजे का नाही? आपण सगळ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांसारखंच बनायला पाहिजे. याच्यातून काय शिकायचं आपल्याला की जसं मी तुम्हाला महात्मा फुलेंबद्दल सांगितलं, आपण महात्मा फुलेंसारखं बनायचं का नाही? आपण शिवाजी महाराजांसारखं बनायचं का नाही? आपण तुम्हाला हे पण सांगितलं भगवान महावीरांसारखं बनायचं का नाही? आणि आपण बाबासाहेब आंबेडकरांसारखं बनायचं का नाही? का आपण ऑफिसर झाले की फक्त आपलंच करायचं, आपणच आपलं खायचं असं करायचं का? आपण दुसऱ्यांसाठी काम करायचं. ज्यांना त्यांचे अधिकार मिळत नाही, ज्यांना लोक त्रास देतात, आपण त्यांच्यासाठी काम करायचं. आणि सगळ्यांना आनंदानं जीवन जगण्यासाठी मिळेल असा प्रयत्न करायचा. असे बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी आपण जे तुम्हाला शिकवतो ना, मी हिंदुइझम शिकवतो ना, त्यांनी हिंदूंसाठी मोठा कायदा करा असं म्हटले किंगला. त्यावेळेचे किंग जे होते ना ते म्हटले की सगळ्या हिंदूंना सगळे त्यांचे राईट्स मिळाले पाहिजे, त्यांचे हक्क मिळाले पाहिजे, ते ऑफिसर झाले पाहिजे, त्यांना सगळ्या ठिकाणी काम मिळालं पाहिजे, त्यांना वोटिंग राईट मिळाला पाहिजे, त्यांनी आपला किंग बनवला पाहिजे, तेच त्यांना सगळं इक्वल बनवलं पाहिजे, सारखंच बनवलं पाहिजे. असं त्यांनी एक कायदा, एक लॉ, एक रूल बनवून ठेवला. आणि सांगितलं त्यावेळेच्या किंगला की हा रूल तुम्ही सगळ्यांनी पाळायचा. पण त्यावेळेचे किंग जे होते ना, लुक सिट प्रॉपरली, त्यावेळेचे जे किंग होते ना ते म्हटले की मी असं करणार नाही. मग बाबासाहेबांना आवडलं नाही. त्यांना काय ते आवडलं नाही. ते म्हणे मी तर सगळ्यांसाठीच प्रयत्न करतो ना, सगळ्यांसाठीच करतो प्रयत्न. मग सगळ्यांना ते फॅसिलिटी मिळाली पाहिजे, सगळे आनंदाने राहिले पाहिजे. पण तुम्ही ते बनवत नाही. म्हणून बाबासाहेबांनी काय केलं माहितीये का? नाही म्हणून त्यांनी आपलं काम करण्याचं सांगितलं. मी आजपासून तुमच्या बरोबर काम करणार नाही. त्याला म्हणतात राजीनामा दिला. असे सीट प्रॉपर. असे बाबासाहेब आंबेडकर ग्रेट होते. ते असे ग्रेट होते. ओके, ते असे ग्रेट होते. त्याच्यामुळं आपण त्यांच्या स्टोरीतून काय शिकायचं की आपण बाबासाहेबांसारखंच बनायचं. कोणाला आवडली ही स्टोरी? ही स्टोरी नाही, हे खरं आहे. आणि हे तुम्हाला सांगण्यासाठी आपण आज त्यांची जयंती आहे, बाबासाहेबांची जयंती आहे, ती साजरी करणार आहोत. ओके, तर बाबासाहेबांसारखं कोण बनणार आहे?